राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. यामुळे या विलिनीकरणावरच सद्यस्थितीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे ही अजितदादांची इच्छा होती असं शरद पवार गटाचे नेते म्हणत आहेत. तर आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही असे अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अशी काही शक्यता असती तर अजितदादांनी मला सांगितलं नसतं का असा सवाल विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावरती गुगली टाकली आहे. एकीकडे अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होत असताना दोन्ही पक्षांचे विलिनीकरण भाजपला विचारल्याशिवाय होऊ शकत नाही अशी भूमिका अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सूत्रे भाजपच्या हाती गेल्याचं स्पष्ट होत आहे. तर जाणून घेऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणातील नेमका वाद काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांपूर्वीपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याप्रमाणे 21 डिसेंबर रोजी नगरपरिषदांचे निकाल जाहीर झाले आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी त्यांच्या नेत्यांची बैठक झाली. याच बैठकीतून अजित पवार यांना फोन करण्यात आला आणि 23 डिसेंबर रोजी जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री 10 वाजता बैठकीचं ठरलं. त्याप्रमाणे जयंत पाटील यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे 12 नेते बैठकीसाठी पोहोचले. तर अजित पवार रात्री 10च्या ठोक्याला निळा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान करून बैठकीला पोहोचले होते. बैठकीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. याच बैठकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या 2.5 तासांच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी होईल असं ठरलं होतं. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकटं अजित पवार उपस्थित होते. त्यावर काहींनी बैठकीला सुनील तटकरे तसंच प्रफुल्ल पटेल का नाहीत याबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा पक्ष माझा आहे, मी चालवतो असं नेहमीच्या स्टाईलमध्ये अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यामुळे या विलिनीकरणाच्या बैठकीबद्दल काहीच माहिती नसल्याचं म्हणत अजित पवार गटाचे नेते हात वर करताना पाहायला मिळते. आता विलिनीकरणाची सर्व सूत्र भाजपच्या हाती आहेत, कारण विलिनीकरणानंतर सत्तेत सहभागी होण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता या बैठकीमध्ये विलिनीकरणाचा रोडमॅपसुद्धा ठरला होता. तो नेमका कसा होता हे जाणून घेऊया. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत विलिनीकरणाचा रोडमॅप ठरला होता. दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी होण्याचे ठरले. केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद आणि राज्यात शरदचंद्र पवार गटाच्या एका नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्याचं ठरलं. राज्यात अजित पवारांना सर्वाधिकार असतील आणि राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडीचे अधिकार शरद पवार यांना असतील असं या बैठकीत ठरलं होतं. शरद पवार 2 एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांना सक्रिय राजकारणात राहायचं नाही, म्हणूनच विलिनीकरणानंतर पक्षाची सूत्रे अजित पवारांच्या हाती देऊन आणि कोर्टातील पक्षवादातून माघार घेण्याचं ठरलं होतं. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय बैठकीत झाला होता असं समजतं. दरम्यान या विलिनीकरणाच्या चर्चांवर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य समोर आले. त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा झाली होती हे 2000% खरं आहे. जयंत पाटील यांनी आधीच याबाबतची माहिती दिली होती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपनं कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा असे सांगितले नाही. आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो. भाजप मित्रपक्ष म्हणून आमच्या निर्णयाच्या सोबत आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी काही वेगळी भूमिका नाही. विलिनीकरणावर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत मी बोलणार नाही, पण विलिनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार होते याची माहिती समजली तर मला बोलता येईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तर जे विलिनीकरणाबाबतच्या चर्चेतच नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर आम्ही सध्या महायुतीचे घटक आहोत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो आम्हाला भाजपला विचारल्याशिवाय घेता येणार नाही. ज्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत त्यांना अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेता येणार नाही. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाचा सल्ला घेणे ही राजकीय शिष्टाचाराची गोष्ट आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. दरम्यान आपण पाहतोय की एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची सुरू आहे. मात्र दोन्ही पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, या दोन्ही पक्षांची मतं ही वेगवेगळी असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विलिनीकरण हे आगामी काळात होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.